उपमा बघा किती मस्त दिसतोय, साऊथ इंडियन रेस्टॉरंट सारखा। बऱ्याच जणांचं असं होतं की उपमा चिकट तरी होतो किंवा त्यात गुठळ्या तरी होतात। आज मी तुम्हाला रवा आणि पाण्याचं योग्य प्रमाण सांगणार आहे। त्यासोबत काही टिप्स म्हणजे उपमा अगदी मऊ आणि लुसलुशीत होईल। नमस्कार, शिल्पास किचनमध्ये आज आपण रोजच्या नाश्त्यातला प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे उपमा। त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा, त्यासोबत कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली, 7 ते 8 हिरवी मिरची ती पण बारीक चिरून घेतलेली आहे आणि 2 कढीपत्त्याची काडी घेतलेली आहे। आता आपण पुढची तयारी करूया। आता आपण रवा भाजायला घेतलेला आहे। कढईमध्ये 1 चमचा तेल किंवा तूप काही तुम्ही ॲड करा। त्याचसोबत मी 1 वाटी रवा ॲड केलेला आहे। याला आपल्याला मंद आचेवर 7 ते 8 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं आहे। जर रवा भाजला नाही तर उपमा चिकट होतो। 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत। रवा चांगला मंद आचेवर रंग न बदलता भाजून घ्यायचा आहे। रवा भाजलेला आहे, मी एका प्लेटमध्ये काढून घेते। कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल ॲड करते। तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी, त्याचसोबत मी घेतलेला आहे 1 चमचा उडीद डाळ, 1 चमचा चना डाळ आणि 2 लाल मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत। याला करपू न देता तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। डाळ करपणार नाही याची काळजी घ्या। आता यामध्ये कढीपत्ता ॲड करते। कढीपत्ता ॲड केल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करून घेऊया। याला 2 ते 3 मिनिटं परतून घेऊ। कांदा आपल्याला लाल करायचा नाही आहे, कांद्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। बारीक चिरलेली हिरवी मिरची पण ॲड करून घेऊया आणि हे सगळं 2 ते 3 मिनिटं आपण परतून घेणार आहोत तेलामध्ये। हे पहा, कांद्याचा रंग बदललेला नाही आहे, हलकासा कांदा लाल झालेला आहे। आता यामध्ये मी 1.5 चमचा मीठ ॲड केलेलं आहे आणि त्याचसोबत बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे। याला पण आपल्याला 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। आपण 1 वाटी रवा घेतला होता, तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी पाणी। 1 वाटी रवा घेतलेला असेल तर आपल्याला यामध्ये 3 ते 3.5 वाटी पाणी ॲड करायचं आहे। मी 3.5 वाटी पाणी ॲड केलेलं आहे आणि याला आता आपल्याला चांगली अशी उकळी आणायची आहे। चांगली उकळी आलेली आहे। आता यामध्ये मी रवा ॲड करते आणि रवा ॲड केल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्या गाठी बनल्या नाही पाहिजे। व्यवस्थित असा रवा पाण्यामध्ये मिक्स करून घ्या। त्याच्या गाठी सर्व चांगल्या मोडून घ्यायच्या आहेत। गॅस कमीवरच ठेवूया आणि 2 ते 3 मिनिट वाफ काढून घेऊया। खास टिप्स, त्यात 2 चम्मच तूप ॲड करा। माझ्याकडे तूप नाही आहे त्यामुळे मी ॲड केले नाही। सर्व चांगलं मिक्स करून घ्या आणि यामध्ये मी 1 लिंबाचा रस ॲड केलेला आहे आणि याला पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। उपमा तयार झालेला आहे। आता सर्व करूया। या पद्धतीने जर तुम्ही उपमा बनवला तर उपमा खूप मऊ लुसलुशीत तयार होतो। सर्व टिप्स वापरून बनवा, पहा उपमा अगदी रेस्टॉरंट स्टाईल बनतो
मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कसा झाला। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन डिश। तोपर्यंत नमस्कार। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि शिल्पास किचन पाहत राहा। आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आपल्या मित्रपरिवारासोबत आणि फॅमिलीमध्ये व्हिडिओ नक्की शेअर करा। हम तो खा ही रहे हैं।